रत्नागिरी आणि कोकणच्या अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची एक बैठक आम्ही जयगड बंदरावर आज आम्ही घेतलेली आहे। या बैठक आणि ह्या इकडल्या प्रवासाचा दौऱ्याचा आमचे काही उद्दिष्ट होते, हेतू होता। आजची बैठक आणि आजचा दौरा हा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांच्या कार्यालयाच्या निगडीत असलेले काही अधिकारी आणि ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनानुसार आजचा माझा दौरा ठरलेला होता। आणि ह्या दौऱ्याचे उद्दिष्ट प्रामुख्याने बंदराचं कोकणाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अजून महत्त्व कसं आपण वाढवू शकतो। मग एक बाजूला बंदर विकास ह्यांना लागणारं राज्य आणि केंद्र सरकारकडून पाठिंबा किंवा ह्यांच्या काही सवलती असो किंवा ह्यांना लागणारी मदत, आणि दुसरा म्हणजे काजू, आंबा, मत्स्य या सगळ्याचा हब म्हणून, मुख्य केंद्र म्हणून आज जसं मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट काजूचा असेल, माशांचा असेल, आंब्यांचा असेल, हे मोठ्या प्रमाणामध्ये JNPAच्या माध्यमातून होतं, जे नवी मुंबईला आहे, उरणला आहे। आजच्या बैठकीचा हेतू आमचा एवढा होता की JNPA कडे न जाता किंवा JNPAचा एक सक्षम पर्याय म्हणून, जाणं न जाणं हा शेवटी त्या व्यावसायिकावर आहे, पण JNPAचा एक सक्षम पर्याय म्हणून आपण जयगडला कसं तयार करू शकतो, त्यासाठी काय राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ह्यांना मदत करू शकतो, जेणेकरून आपला काजू असेल, आंबा असेल, मासे असतील, ह्यांना जे आपण एक्सपोर्ट करतो, आता इकडून रत्नागिरीतून उरणला जाणं, ह्याच्या मागे असणारा खर्च, लॉजिस्टिक्स हे फार मोठ्या प्रमाणामध्ये लागतो, तो कमी कसा करू शकतो, आणि आपल्या ह्या सगळ्या काजू, आंबा, माशांसाठी केंद्रबिंदू म्हणून या जयगड बंदराला आपण कसं विकसित करू शकतो, या दृष्टिकोनातून आज आमची ही बैठक झाली होती। त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकारी आमच्याबरोबर VC वर आमच्या संपर्कात होते। परशुराम पाटील म्हणून जे मित्राचे सदस्य आहे, एम्पडाचे सदस्य आहेत, दिल्ली केंद्र सरकारच्या बरोबर ते फार जवळून काम करतात, तेही आमच्या बरोबर VC वर कनेक्टेड होते। आणि जयगडचे सगळेच प्रमुख अधिकारी आम्ही बसून कुठल्या सवलती, कुठले महत्त्वाचे निर्णय घेऊन आपण ह्या बंदराच्या माध्यमातून उलाढाल कशी वाढवू शकतो, आणि महाराष्ट्राला आणि एकंदरीत काजू, मासे, आंबा ह्या सगळ्या व्यवसायाला आपण जयगडच्या माध्यमातून ह्या बंदराच्या जवळ आणून कोकणामध्ये राहणाऱ्या नागरिकांचं दरडोई उत्पन्न कसं वाढवू शकतो, या दृष्टिकोनातून आमचे काही महत्त्वाचे निर्णय आणि काही महत्त्वाच्या संकल्पना मांडल्या गेल्या। केंद्र सरकारच्या कडे काही जे प्रलंबित निर्णय आहेत त्याचा पाठपुरावा किंवा त्याच्यासाठी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी पत्र लिहिलं होतं। त्याचबरोबर वैभववाडी कोल्हापूरचा जो हा रेल्वे मार्ग आहे, जो सुचवला गेलाय, तो आपल्या कोकणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे, आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी खासदार सन्मान्य राणे साहेब अतिशय 2-3 आठवड्यामध्ये केंद्र सरकार बरोबर त्याचा पाठपुरावा करतायत। त्या एका वैभववाडी कोल्हापूरच्या रेल्वेच्या प्रकल्पामुळे पूर्ण महाराष्ट्र आपल्या कोकणाशी जोडला जाईल, मोठ्या प्रमाणामध्ये ह्या बंदराला त्याचा फायदा होईल, आणि त्या बाबतीमध्ये आपण कसा अजून पाठपुरावा करू शकतो ह्याची आमची त्या दृष्टिकोनातून चर्चा झाली। इथे काही महत्त्वाच्या अर्थकारण किंवा फायनान्सच्या दृष्टिकोनातून FSSAI असो, PQ असो, हे काही संस्था आहेत, त्यांचे मुख्य ऑफिस आपल्या या बंदरामध्ये उघडण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय काय करायला पाहिजे,
कुठले रिपोर्ट लागतील त्यांचे हे अधिकारी ह्या बैठकीमध्ये आले होते. म्हणून एकंदरीत ह्या पूर्ण या बंदराच्या माध्यमातून आजूबाजूच्या या भागाचा आणि आपल्या कोकणातल्या शेती असो किंवा एकंदरीत नागरिकांचं जीवनमान आणि आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आजची बैठक फार महत्वाची होती. त्यासाठी मी ह्या इथे आलो होतो, त्यांच्याशी चर्चा झाली. ह्या बंदराबद्दल पण ज्या बंदराच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणामध्ये इथे विविध या क्षेत्रामधूनच या क्षेत्राच्या बाबतीमध्ये मोठं काम होतं. आज ह्या आमचे JSW जी कंपनी आहे ती आपल्या देशाच्या मध्ये फार मोठी कंपनी आहे, जे ह्या क्षेत्रामध्ये अग्रक्रमांकाने काम करते. म्हणून बंदर खात्याचा मंत्री म्हणून तेही चर्चा, जिथे माझं बंदर खातं त्यांना काय मदत करू शकतं, त्यांच्या काही विषय माझ्याकडे प्रलंबित होते तेही माझ्या अधिकारी नोट डाऊन केलेले आहेत, तेही आम्ही सोडवणार आहोत. म्हणून एकंदर विकासाच्या दृष्टिकोनातून आज माझा हा दौरा होता, जेणेकरून ह्या बंदराला जेवढं महत्व वाढेल आणि जेवढा आमचा माल JNPA न जाता अगर आम्ही या बंदराच्या माध्यमातून अगर त्याला एक्सपोर्ट करू शकू तर निश्चित पद्धतीने कोकणाच्या विकासाला आणि एकंदरीत इकडच्या दरडोई उत्पन्नाला फार मोठा हातभार लागेल. त्या दृष्टिकोनातून आज बैठक घेतलेली होती. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.